दिसते. त्याच्यानंतर हे आहे आपली लेणी. फर्स्ट आपल्याला हीच लेणी दिसणार. आतमध्ये जाऊ आपण, काय आहे बघू. त्याच्यानंतर ही झाली आपली पहिली लेणी. नंतर आपल्याला इकडे जावं लागते. ठीक आहे मंडळी. तर तिकडे समोर पण जायचं ना आपल्याला. तर आता आपण केव्ज नंबर 1 मध्ये प्रवेश करणार आहे. तर हे बोर्ड तुम्ही वाचू शकता. केव्ज नंबर 1ची डिटेल्स दिलेली आहे. सॉरी, हे उलटं दिसत आहे. आता आपण याच्यामध्ये प्रवेश करणार आहे, त्या प्रवेशद्वारमध्ये. तर तुम्ही सर्व वाचू शकता मंडळी, काय आहे ते. ओके, तर मी आता प्रवेश करत आहे आतमध्ये. चप्पल इथेच काढायचं आहे आपल्याला. मला वाटतं हे एसीज वगैरे फिट केलेली आहे इथे. आतमध्ये कूलिंगची व्यवस्था आहे. किती छान आणि किती छान आणि किती भव्य वाटत आहे मला, मी तुम्हाला सांगू शकत नाही. हे पहा आमचे मंडळी, आमची एवढी काळजी आहे यांना की भयानक. खाली दगडाचं आहे मंडळी. अरे फ्लैश बंद करके मोबाइल जमा करो अभी. बोलने बाद में समझ भी नहीं आ रहा क्या. व्हॉट इज दिस? गाणं तुम्ही हे बघा मंडळी. अशा प्रकारे पहिली लेणी आपली समाप्त होत आहे. इथे फ्लॅश ऑन करू देत नाही आहेत आणि का करू देत नाही आहेत ते मला पण नाही माहिती आहे. तर हे अशा प्रकारे आपली पहिली लेणी इथे बघून झालेली आहे मंडळी. इथे खूप छान चित्र काढलेलं होतं, पण त्याच्यावर सिमेंटने काय बचका केलेला आहे मला पण नाही कळत आहे. तर आपण ही कोरीवकाम बघू शकता, किती छान आहे खांबावरचे. तर इथे स्तंभ आहेत. इथे टोटल स्तंभ किती आहेत? इथे
हे 20 स्तंभ आहेत मेन आणि आतमधले आहेत 2 असे 22 स्तंभ दिसत आहेत. तर हे असं आहे. हे काका कल्ला करत आहेत. झाले आता आम्ही निघतच आहे काका. तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि आरडाओरडी भरपूर भयानक प्रकारात आहे. काही बघू देत नाही, काही काढू देत नाही. तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे. जेवढं बघायचं तेवढं आपण क्रिएट केलेलं आहे तुमच्यासाठी मित्रांनो खास हा व्हिडिओ. तर नक्की बघा. अजिंठा केव्ज एक नंबर. तर आता आम्ही आमचे शूज घालत आहे. तर आता इथे खूपच गर्दी झालेली आहे. हे शूज घालत आहे. इथून आपण आलो होतो. इथे तिकीट काउंटर आहे. इथे तिकीट चेक केलं जाते आणि अरे 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 पूर्ण ड्रेसवर जाते आपला. आमचे हे काय करत आहेत आम्ही तिथे बसून. चला लवकर. तर हे आहे अजिंठा केव्ज 1 नंबर. तर इथे आपला व्हिडिओ समाप्त होते. आता आपण केव्ह नंबर 2 पर्यंत जाऊ. पहाडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे मंडळी. तर चला टेक केअर. बाय बाय. लेणी क्रमांक 2. तर याच्यावरती सर्व दिलेलं आहे. तुम्ही हे वाचू शकता मंडळी की गुफा क्रमांक 2 केव्ज नंबर 2 याच्यावरती काय आहे नेमकं. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहे. हे कार्टून्स आपल्या मागेच आहेत त्याच्यामुळे शांतता तर नसणारच आहे आता. तर बघा मंडळी यांनी किती छान चित्र काढलं आहे वर. बघू शकता. खाली बघा काय आहे. दरवाजा सुद्धा लोखंडाचेच आहेत. ओके. तर मंडळी आता आपण लेणी क्रमांक 3मध्ये आलेला आहोत. केव्ज नंबर 3. पण इथं आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाहीत. मी लेणी नंबर 1मध्ये व्हिडिओ काढला. लेणी नंबर 2मध्ये अर्धाच व्हिडिओ काढलेला आहे. आता बघू आतमध्ये आपल्याला काढू देतात की नाही काढू देत ते. तर बघूया चला. आता शिवाय नका तू. तर हे 3 नंबरची लेणी मला थोडीशी मोठी वाटत आहे आणि खूपच मस्त वाटत आहे. तुम्ही बघू शकता फ्लोरिंग किती छान आहे. सिलिंग किती छान दिसत आहे आणि हातपाय तुटलेले आहेत इथे मूर्त्यांचे. कोणत्या आदमखोरांनी याच्यावर हल्ला केला होता तेव्हाच जणे. तर बघू. तर असं आहे हे. हे असं आहे. आता हे लेणी क्रमांक 4 आहे आणि लेणी क्रमांक 3 कुठं गायब झाली. तर आतमध्ये मूर्ती आहे हे तुम्ही दिसू शकता. इथून बघू शकता दुरून. तर ती मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही. हे थोडं मोठं आहे. किती छान आहे.
हां तेच ना मग, सगळीकडे मूर्ती एकच आहे आणि ती गौतम बुद्धांची आहे. तर इथे एक विशेष दिसलं मला की हे जे चारीकडे जे तिन्ही साईडनं जे दरवाजाच्या भोवती जे नक्षीकाम केलेलं आहे ते अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकता. तर आपण इकडे नाही जाऊ शकत आतमध्ये. बघा ते भुयार आहे. त्यानंतर मराठीमध्ये आणि किन्नर म्हणजे इंग्रजीमध्ये. कारण त्याला मूछ आहे, कानात दुंगल, गल्यात माला, हातात कंगण, पायात पाहिजे स्वरूप दिसलं का. आता हे विना दाखवलेलं आहे. आतमध्ये याला टीचिंग मुद्रा म्हणतात. त्याची उपाकडून त्याला आजान भाऊ म्हणतात. हे साईडला गेलं मग म्हणजे दिवशी एका साईडला स्त्री आहे, एका साईडला पुरुष आहे. या आतमध्ये धम्मचक्र आणि 2 हरिण दाखवले या इकडे साईड. तर हे काका गाईड करत आहेत. हे अर्धनारी नटेश्वर आहे. तर हे अर्धनारी नटेश्वर आहे. ही विना घेऊन आहे आणि इथे हे नारी आहे. बघू शकता. आपण गुफा क्रमांक 4 बघितली. आता आपण खाली जाणार आहे. गुफा क्रमांक किती बघायला जाणार आहे आपण काय माहिती. आता बघू आता समोर किती गुफा क्रमांक किती बघायचं आहे ते. जाऊ दे ना तिकडे, मला काही ऊन नाही लागू राहिलं डोळ्यावर येतं ना. तर बघा हा जो पूल आहे ना मंडळी, तर आपण खालून येऊन या पुलावरून असं रिटर्न जाऊ शकतो. आणि मगाशी आम्ही तिथून फोटो काढलेले आहेत. तो पूल आहे आणि हा एक ब्रिज आहे. तर चला आता हा आता ज्यांनी बनवलं त्याची पाली भाषा सिग्नेचर केली. त्या दोघंही सिग्नेचर बघू शकता आपण. पाली बी आणि इंग्रजी त्यांनी शोध लावत त्याची. आता हे नंबर 5 हे 54 दिसलं आहे. हे सिमेंटामध्ये आणि दगडामध्ये. आता हे 5 नंबर खाली आहे. ऑफकोर्स आम्ही येणारच आहे. हा चौकोन, हा षटकोन. शूटिंग करायची आता हे जे खाल्लेली त्याला आधुरी बनवू शकता पूर्ण. ते एकत्र 26 लेणे आहे. महाराष्ट्रामध्ये जे ना 8 लेणे आहे. पुढे भारत देशामध्ये 12 लेणे आहे. सर्वात जास्त बौद्ध लेणे आहे. 2 नंबर हिंदू लेणे, 3 नंबर जैन लेणे आहे. तुम्हाला कुठे लेणे आहेत, किती लेणे तर साहित्य सांगू तुम्हाला. अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, कारला, भाज्या, कलिंगी, किल्लर असे विभाग तिकडे लेणं होते. आता हे 5 नंबर झाले कॉलम दाखवतो. हे 3 दगडी बघा. हे आतमध्ये लाकडी नंतर तयार केली. आता आतमध्ये असं खाली. आता आपण 6 म्हणतो. 1 नंबर म्हणजे पद्मपाणी पोस्टर दाखवलेलं आहे. ते जागतिक रेल्वे स्टेशन, बस स्टेशन तुम्ही भोपाळला वेगळे लोक लावलेले आहे. असं येऊ हर्षुशेप म्हणजे घोड्याचं नाव आकार त्याच्यामध्ये लेण्यात तयार झाले एकंदरीत. आणि हे दाखवलं 5 नंबर. 2 नंबरमध्ये गौतम बुद्धाच्या जीवनाची कथा आहे. लुंबिनीमध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला, शनिवारमध्ये मृत्यू झाला, सारनाथमध्ये ध्यान मृत्यू झाला. सुरुपासून आखरीपर्यंत जीवनाची कहाणी दाखवलेली आहे. यशोधरा त्यांची आई महामाया हे दाखवलेलं. हां आणि सुरुपासून आखरीपर्यंत त्यात दाखवले. आता आपण 6 नंबर. चला आपल्यासोबत एक वेगळे वेगळे म्हणजे माणूस नाही का आम्ही. तर ही आधी अधुरी बनलेली गुफा आहे. तर मंडळी पाणी म्हणजे जीवन आणि इथे आहे विहीर आणि या विहिरीला पाणी तुम्ही बघू शकता. खूप पाणी आहे या विहिरीला. आणि हे बघा वर OMG इथे पण डबल मजली इमारत आहे. पण ते वर जायचं कसं. तर वर जायसाठी पण तिथून मला वाटते वरचा मार्ग आहे. आणि हे लेणी क्रमांक 6. तर वर पण आहे. तर ही डबल मजली आहे मंडळी. डबल ॲडव्हान्टेज आहे आपल्याला इथे. तर चला आतमध्ये शूज वगैरे काढू. ते स्तंभ, ते सर्व आणि तेच मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. बाकी इथे विशेष असं काही नाही आहे. गौतम बुद्धांच्या अनुयायांनी बनवलेलं आहे बहुतेक हे. आणि ते काका आपल्याला सर्व सांगतात.
वरचा आता वर जायचं आहे. वर पाहिजे. आता वर जाऊया.